नमस्कार, मी शिवानी पाटील आणि माझ्या SP3630 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आता आम्ही ग्रॅब बुक केले आहे आणि चाललो आहोत गार्डन बाय द वेला। आजचा दिवस आमचा सिंगापूरमधील शेवटचा दिवस आहे आणि मी तुम्हाला गार्डन बाय द वे मधील सर्व झाडं, परत तिथे वॉटरफॉल सुद्धा आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणारा वॉटरफॉल आहे, तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। रेलपासून गार्डन बाय द वे फक्त 8 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। Blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze. आणि आम्ही आता टॅक्सीमध्ये उतरून गार्डन बाय द वेला चाललो आहोत। आम्हाला टॅक्सी सुद्धा आमच्या ड्रेस कोडच्या कलर सारखी मिळालेली। चला तर पाहूयात आपण गार्डन बाय द वे। बाय द वेची इथे संपूर्ण मॅपद्वारे माहिती दिलेली आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। Guide you into an untouched paradise where stress dissolves like footprints in the sand. हे जे मागे आपल्या समोर सुपर ट्री दिसत आहेत, इथे एंट्री फ्री आहे, पण आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तिकीट खरेदी करावं लागणार आहे। इथे येण्यासाठी तिकीट आहे, परंतु इथे गार्डन बाय द वेला इथे फोटोशूट करण्यासाठी फ्री आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी तिकीट घ्यावं लागतं। ते सुद्धा आता आम्ही तिकीट खरेदी करण्यासाठी जात आहोत। चला तर तुम्हाला मी तीही माहिती देते। हे खूप सुंदर सुपर ट्री आहेत आणि इथे रात्री लाईट शो सुद्धा होतो। गार्डनच्या आतमध्ये जात आहोत। गार्डनच्या आतमध्ये खूप सारे डोम आहेत आणि त्या डोममध्ये विविध प्रकारचे झाडे आहेत, तसेच आपण पाहिलेली तसेच न पाहिलेली सुद्धा फुलं आहेत, भरपूर प्रकारची फुलं आहेत आणि हे गार्डन जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणारं गार्डन आहे। इथे गिनीज बुकमध्ये सुद्धा या गार्डनचा उच्चार केलेला आहे। मरीना बाय सँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। हा पहिला डोम आहे। आपल्या समोर हा जो वॉटरफॉल दिसत आहे, हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वॉटरफॉल आहे। याचा गिनीज बुकमध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे आणि खरंच इथे बाहेर हीट आहे आणि इथे असं AC सारखं थोडं कूलिंग वाटताना दिसत आहे। चला तर आता आपण पुढे जात आहोत।
stress dissolves like footprints in the sand. या ठिकाणी आपल्याला सर्व ऑर्किडची झाडं पाहायला मिळतात. आपल्याकडे 4 ते 5 कलर आहेत, परंतु इथे सर्व प्रकारचे कलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. Guide you into an untouched paradise where stress dissolves like footprints in the sand. इथे जो वर स्पायडर दिसत आहे हा झाडाच्या खोडापासून बनवलेला आहे. त्याच्यामुळे इथे असं वाटतं की म्हणजे इथे भरपूर क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत आहे आपल्याला. या डोम मधून आपल्याला मरीना बाय सँड दिसत आहे. तसेच गार्डन बाय द बे मधील सुपर ट्री सुद्धा पाहायला मिळते. Oceans ebb and flow.
डोमच्या आपण टॉप फ्लोअरवरून आता खाली जात आहोत. हा टॉप फ्लोअर आहे. टॉप फ्लोअरवरून इथे सिंगापूरमधील सर्व ॲट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि बाहेर गरमी आहे, हीट ह्युमिडिटी जास्त आहे, परंतु इथे एकदम AC सारखं फील येतं. झाडांच्या आणि झाडांच्या ऑक्सिजनमुळे तसेच पाण्याच्यामुळे इथे थंड वातावरण आहे. इथे काय ऊन वगैरे असं काहीच नाही. Where stress dissolves like footprints in the sand. आणि आता आपण क्रिस्टल माउंटन पाहण्यासाठी जात आहोत. हा बघा आपल्यासमोर क्रिस्टल माउंटन आहे. उभे राहून तसं पाण्याची मुवमेंट होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे मागे सुद्धा असं वाटतं की आपण पाण्यात उभे आहोत. सेन्सर टाईप आहे. इथे जर हात लावला ना तर आपल्याला मुवमेंट होताना दिसेल. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. Where stress dissolves like footprints in the sand. आपल्या इथे एकाच प्रकारचं निवडुंगाचं झाड पाहायला मिळतं. इथे भरपूर प्रकारचे निवडुंगाचे झाडं पाहायला मिळतात. विविध आकारात आहेत आणि छान सुंदर अशा आकारात आपल्याला ही निवडुंगाची झाडं पाहायला मिळत आहेत. पाहू शकता तुम्ही निवडुंगाचे किती प्रकार इथे पाहायला मिळतात. आपल्याकडे 1 ते 2 प्रकारचेच निवडुंगाचे झाडं आहेत, परंतु इथे भरपूर विविध आकाराची आणि प्रकाराची निवडुंगाची झाडं आहेत.
इथे निवडुंगांच्या झाडाला फुले सुद्धा आलेली आपल्याला दिसत आहेत. आपल्याकडे निवडुंगाच्या झाडाला कधी पानं पण बघितली नाही आणि फुलं पण बघितली नाही. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze. पण मगाशी इतकी फुलं पाहिली परंतु छान असं सुगंध येत नव्हता, परंतु इथे झाडांना इतका सुगंध येतो का असं वाटतं इथेच बसून राहावं. छान असा स्मेल येत आहे. त्या साईडून बघा. हे मेक्सिको मधलं झाड आहे. जसं जसं मोठं होतं तसं तसं या झाडाची पाने खाली झुकून पिवळी पडतात आणि हिरवी झाडांचा असं वरती गुच्छा दिसत आहे. आणि ही बघा ना, कमळाच्या आकाराची सुद्धा किती छान झाडं दिसत आहेत. ही सुद्धा मेक्सिको मधील झाडं आहेत. जगातील सर्व झाडं इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुगंध सुद्धा या झाडांचा खरंच खूप छान आहे. तुम्ही सिंगापूरमधील गार्डन बाय द बेला नक्की भेट द्या. इथे वातावरण सुद्धा खूप थंड आहे आणि झाडांच्या सुगंधाने तर खरंच मन भरून आलेलं आहे आपलं. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm that mirrors the ocean's ebb and flow. The sound of distant gulls and the rolling tide add layers to the tranquil sense tape of this coastal escape. Guide you into an untouched paradise where stress dissolves like footprints in the sand.
लकी आहोत कारण आम्ही मार्च महिन्यात आलो आहोत आणि ही जी फुलं आपल्याला दिसत आहेत ती फक्त मार्च आणि एप्रिलमध्येच इथे पाहायला मिळतात. ही जी फुलं दिसत आहेत ही फक्त मार्च ते एप्रिल महिन्याच्याच कालावधीत इथे पाहायला मिळतात. इतर दिवशी ही झाडं सुकलेली असतात. Guide you into an untouched paradise where stress dissolves like footprints in the sand. Soft strums of the warm acoustic guitar blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through the breeze, creating a soothing rhythm. तर मित्रांनो आम्ही आता गार्डन बाय द बे पाहून मलेशियाला जात आहोत आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.